सर्व नवनियुक्त नगरसेवकांच्या सत्कार कार्यक्रमासाठी आयोजित उपस्थित असणारे गुरुवैर्य महंत तुकोजी बुवा, आदरणीय दत्ताभाऊ, आदरणीय काळेसाहेब, सज्जन मामा, ज्यांच्यावर माझ्या वडिलांनी माझ्या इतकंच प्रेम केलं ते पिट्टू भैया गंगणे, इथं निवडून आलेले सर्व आपले सहकारी नगरसेवक आणि इथं उपस्थित असणारे तरुण मित्र, माता भगिनी आणि वडीलधारी. आई भवानीची सेवा करणं हे प्रत्येकाचं एक भाग्य असतं. ते भाग्य पिट्टू भैयांना 15-20 वर्षापूर्वी मिळालं. नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी आईची सेवा केली, लोकांची सेवा केली. तेच भाग्य माझ्या वडिलांना 2019 पासून विधानसभेचा इथला सदस्य म्हणून मिळालं. हे एक अभिमानाची गोष्ट आहे. आपण ज्या देवीवर इतकी नितांत श्रद्धा ठेवतो, प्रेम करतो, त्या देवीची सेवा करणे, इथल्या नागरिकांची सेवा करणे हे एक भाग्याची, एक पुण्याची गोष्ट आहे. तुळजापूर शहर हे काय महाराष्ट्रामध्ये ओळखलं जाणारं शहर नाहीये. हे देशामध्ये, परदेशामध्ये ओळखलं जाणारं एक भक्ती केंद्र आहे. मला आठवतं, मी जेव्हा परदेशात होतो तेव्हा माझा भाऊ ज्या कॉलेजमध्ये शिकतो तिथं एक प्रोफेसरनी मला विचारलं होतं की तुमचे वडील हे राजकारणात आहेत, ते कुठल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात? तर मी त्यांना बोललो ते तुळजापूरचं करतात, धाराशिव जिल्ह्यामधील तुळजाभवानी मंदिर. ते मी सांगायच्या आधीच मला बोलले की छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी आशीर्वाद दिला त्या आई भवानीच्या तुळजापूर मधून तुझे वडील प्रतिनिधित्व करतात. हे सांगायचा हेतू हा की तुम्ही सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की पिट्टू भैयांवर किंवा तुळजापूरवर ह्या विरोधकांनी जे आक्रमण केलं, जे चुकीचं बोलले, जे घाण त्यांनी पसरवली, तो आपल्या ह्या देवीचा, आपला ह्या शहराचा अपमान करण्यासाठी ह्यांनी हे सगळं षडयंत्र कारस्थान रचलं. हा शहर बदनाम व्हावा, या शहरातील नागरिक बदनाम व्हावे आणि म्हणून देवीला कुठेतरी त्रास व्हावा, या तुच्छ भावनेनं ह्या लोकांनी कामं केले, या लोकांनी प्रचार केला. त्यांना माहिती होतं की पिट्टू भैया काय माझ्या वडिलांना कधी सोडणार नाहीत. एकदम जीवापार प्रेम माझ्या वडिलांनी त्यांच्यावर केलं, म्हणून मुलासारखं जोपासणाऱ्या विनोद पिट्टू गंगणेला बर्बाद करायचा प्रयत्न या लोकांनी केले, कलंकित करायचे प्रयत्न या लोकांनी केले, टीका टिप्पणी केल्या, घाण बोलले. पण इथं बसलेल्या माझ्या देवीनं आशीर्वाद रूपी राणा दादांना, पिट्टू भैयांना आणि इथल्या सर्व नगरसेवकांना निवडून देऊन देवीनं या शहराला आणि विरोधकांना सांगितलं की तिचा आशीर्वाद हे आम्हा सर्वांवर आहे. कारण का आपल्याला जे काम करायचंय ते प्रामाणिकपणे करायचंय. आदरणीय देवाभाऊंनी 1884 कोटी रुपये एका शहराला, ज्या शहरामधली लोकसंख्या किती असेल, 35,000 लोकसंख्याच्या एका शहरासाठी जे माननीय मुख्यमंत्री 1900-2000 कोटी रुपये देत असतील, त्यांना आपल्या शहराची सेवा, या शहराचं कायापालट करायचंय, या भावनेनं त्यांनी आपल्या शहराला निधी दिली. आणि म्हणून ह्यापुढे दादाचे आज सभागृहात बोलले की आपल्याला नकारात्मक बोलायचं नाहीये, या ओम्याची अवकात नाहीये. हो पिट्टू भैया, ह्याच्याबद्दल बोलायचं योग्य नाहीये. ह्या बट्याला तिथं दिल्लीमध्ये काय दिवे लावतो हे लोकांनी ओळखून आहे. म्हणून ह्याच्या पुढं
अशा शेमड्या पोरांबद्दल बोलायचं नाही. आपल्याला लोकांची सेवा करायची, आपल्याला चांगलं काम करायचे, आपल्याला सकारात्मक करायचं. ह्याचा प्रचाराचा मुद्दाच होता की आपल्या या मातीची बदनामी करायची, ती आई भवानीनं पुसून काढलेली आहे. म्हणून ह्याच्या पुढं या शहराचा विकास, या शहराचं सकारात्मक वाटचाल आपल्याला पुढे न्यायची. आपली टीम चांगली आहे, आमची जिल्ह्याची टीम असेल, आमची तालुक्याची टीम, शहराची टीम, आपली टीम चांगली आहे, आपलं टीमवर्क चांगलं आहे. आपण एकमेकासाठी झटतो, आपण एकमेकासाठी धावून येतो, असं विरोधकांमध्ये नाहीये. आता बघा, हे सगळे लोक गायब झाले, हे कुठंच येणार नाही, हे कोणाच्या मदतीला येणार नाही, हे कोणाच्या सुखादुःखात येणार नाही. इथं आपण आहोत आणि आपण पुढच्या 50 पिढ्या असणार आहोत. म्हणून ह्या भावनेनं आपण देवीची सेवा, आईची सेवा अतिशय सेल्फलेसली आपण करावी. मी जास्त आपला वेळ घेत नाही. परत एकदा मी पिट्टूभायांचं, सर्व नगरसेवकांचं, सर्व टीमचं मी पुनश्च आपलं अभिनंदन करतो. आणि विशाल भैयांनी अतिशय सुंदर असं आयोजन केलं, त्याबद्दल त्यांचं पण मी अभिनंदन करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद.